गैरवर्तन केल्याचा ठपका विरोधकांनी ठेवलाय। महिला आंदोलकांसोबत अश्लील वर्तनाचे दावे करणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेत। त्याचवेळी भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी माजी गृहमंत्री आणि शरद पवार राष्ट्रवादीचे बडे नेते अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केलाय। छत्रपती संभाजीनगर इथल्या आंदोलनाचा त्यांनी उल्लेख करत देशमुखांवर विनयभंगाचा गुन्हा का दाखल होऊ नये अशी विचारणा केली आहे। बन यांनी अधिकृत एक्स हँडलवरती याविषयीचा व्हिडिओ शेअर केलाय। छत्रपती संभाजीनगर इथे गेल्या आठवड्यामध्ये एका आंदोलनादरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका महिला पोलीस सोबत कसं गैरवर्तन केलं ते बघा। आता रोहित पवार, वर्षाताई गायकवाड हे अनिल देशमुख यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहेत की मूग देऊन गप्प बसणार, असा संतप्त सवाल बन यांनी विचारला। या टीकेवर मात्र माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी पलटवार केला। अनेक ठिकाणी ज्या पद्धतीनं पोलिसांचा मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज, विद्यार्थ्यांना मारलं। पवन सांगळे नावाचा एक कॉन्स्टेबल आहे सायन्सचा, त्यांनी तर त्या 2 विद्यार्थ्यांना पकडलं तर त्यांना सांगितलं, तुम्ही जर याच्यानंतर या आंदोलनामध्ये सामील झालात तर मी तुमच्या खिशामध्ये 50-50 ग्रॅमचं ड्रग टाकेल। हे पोलीस अशा पद्धतीने धमक्या देणं पोलिसाचं काम आहे। मुंबई पोलीस याचं नाव फार मोठं आहे, नावाजलेलं आहे मुंबई पोलीस, आणि अशा पोलीसचं नाव, मुंबई पोलीसचं नाव मागच्या काळामध्ये काही अधिकाऱ्यांनी आणि आता हे असे जे पोलीसचे कर्मचारी आहेत ते खराब करतात। दादर इथे झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये मुंबई पोलिसांच्या एका कर्मचाऱ्याने आंदोलक तरुणीचा विनयभंग केला असा आरोप